मी या शर्यतीत आहे, माझं नाव आतापासून लक्षात ठेवा. पण त्यांच्या या एका विधानामुळे महायुतीच्या गोटात एक नवा प्रश्न उभा राहिला आणि स्थानिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आपली राजकीय ताकद दाखवतात. कारण मुश्रीफांना लोकसभा लढवायची असेल तर केवळ कागलची ताकद पुरेशी ठरणार नाही. 2.5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी कोल्हापुरात आतापासून सुरू झाली आहे का? कारण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर केंद्रात रेल्वे मंत्री होण्याचं स्वप्नही त्यांनी बोलून दाखवलं. पण त्यांच्या या एका विधानामुळे महायुतीच्या गोटात एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. कारण कोल्हापूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला असताना मुश्रीफ मैदानात उतरले तर संजय महाडिकांचं काय? भाजपकडून धनंजय महाडिकांचं नाव पुढे आलं तर समीकरण कुठे जाणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुश्रीफ नेमका कोणत्या झेंड्याखाली लोकसभा लढणार? या सगळ्या राजकीय गणिताचा अर्थ काय हेच आजच्या विश्लेषणातून समजून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. हसन मुश्रीफांचं हे विधान वरकरणी पाहिलं तर एक साधं राजकीय वक्तव्य वाटू शकतं. पण कोल्हापूरच्या राजकारणाची पार्श्वभूमी पाहिली तर या विधानामागं मोठं राजकीय गणित दिसतं. कारण लोकसभा निवडणुकीला अजून 2.5 वर्षांचा अवकाश असताना एखादा नेता स्वतःचं नाव पुढं करतो तेव्हा तो केवळ निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत नसतो. तो पक्षश्रेष्ठींना, मित्रपक्षांना आणि स्थानिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आपली राजकीय ताकद दाखवत असतो. आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं सध्याचं गणित पाहूया. या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि सध्या या 6ही ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत. त्यात भाजपचे 2, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार आहे. हा आकडा मुश्रीफांच्या दाव्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो त्यांच्यासाठी अडचणीचा देखील आहे. कारण हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला आल्याचं समीकरण आहे. त्यामुळे मुश्रीफांनी खरंच लोकसभा लढवायचं ठरवलं तर सर्वात आधी प्रश्न उभा राहतो तो उमेदवारीचा. ते राष्ट्रवादीकडून लढणार की शिवसेनेच्या वाट्याची जागा बदलणार? आणि जर जागा वाटप बदललं तर शिवसेना आपला दावा सोडणार का? कारण माजी खासदार संजय मंडलिक यांचा या जागेवर दावा कायम आहे. दुसरीकडे भाजपकडून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचंही नाव चर्चेत येऊ शकतं. म्हणजे महायुतीच्या आतच 3 संभाव्य चेहरे समोर येतात: मंडलिक, महाडिक आणि मुश्रीफ. इथे कोल्हापूरच्या जुन्या राजकारणाचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो. संजय महाडिक आणि धनंजय महाडिक यांच्यात यापूर्वी लोकसभा निवडणुकीत थेट संघर्ष झालाय. मात्र महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आज हे दोन्ही नेते महायुतीच्या व्यापक राजकारणात एकाच बाजूला आहेत. त्यामुळे आता तिसरं नाव म्हणून मुश्रीफ समोर येणं ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनवते. यात गोकुळ दूध संघाचं राजकारण विसरून चालणार नाही. गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाडिक आणि मुश्रीफ गटातील संघर्ष अनेकदा समोर आलाय. सहकारी संस्थांचं राजकारण कोल्हापुरात किती प्रभावी आहे हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे गोकुळपासून सुरू झालेली गटबाजी ही पुढे लोकसभा निवडणुकीच्या समीकरणावर परिणाम करणार का, हा प्रश्न आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ यांच्यातील वाढलेला राजकीय संपर्क. फडणवीस गेल्या काही काळात कागलमध्ये आले आहेत. मुश्रीफही आपली राजकीय ताकद दाखवताना दिसत आहेत. याचा थेट अर्थ लोकसभेची उमेदवारी कसा काढणं आत्ताच योग्य होणार नाही. पण मुश्रीफांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर या भेटीकडे नव्या राजकीय चष्म्यातून पाहिलं जाणं साहजिक आहे. कारण मुश्रीफांना लोकसभा लढवायची असेल तर केवळ कागलची ताकद पुरेशी ठरणार नाही. लोकसभा मतदारसंघ 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. कागल, राधानगरी आणि चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या राजकीय नेटवर्कचा फायदा त्यांना होऊ शकतो. पण उर्वरित मतदारसंघांमध्ये महायुतीतील इतर घटकांची ताकद आणि स्थानिक नेत्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. आणि इथेच मुश्रीफांसमोर खरा प्रश्न आहे: महायुतीच्या आतून त्यांना किती पाठिंबा मिळणार? कारण अजित पवार हे मुश्रीफांचे मोठे राजकीय आधारस्तंभ होते. आता अजित पवार सोबत नसल्यामुळे मुश्रीफांना नव्या राजकीय समीकरणात स्वतःची जागा अधिक मजबूत करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांचं हे लोकसभेचं विधान स्वतःची राजकीय क्षमता आणि स्वीकार्यता तपासण्याचा प्रयत्न असू शकतो. यावेळी कागल विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य महत्त्वाचं ठरणार आहे. मुश्रीफ लोकसभेत गेले तर कागलची जबाबदारी पुढच्या पिढीकडे देण्याचा विचार होऊ शकतो. नवीद मुश्रीफ यांचं नाव त्यामुळे भविष्यात चर्चेत येऊ शकतं. अर्थात हा राजकीय निर्णय नाही, पण मुश्रीफांच्या दीर्घकालीन राजकीय नियोजनाचा तो एक भाग असू शकतो. त्याचबरोबर समरजित घाटगे यांचं राजकीय पुनर्वसन हा देखील कागलच्या समीकरणातील महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. कारण मुश्रीफ लोकसभा लढवणार असतील तर विधानसभा मतदारसंघात आपला राजकीय प्रभाव कायम ठेवण्यासाठी त्यांना स्थानिक समीकरणं काळजीपूर्वक जुळवावी लागतील. पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न पुन्हा एकदा उमेदवारीचा आहे. शिवसेना ही जागा सोडायला तयार नसेल, भाजपकडे महाडिकांसारखा मजबूत दावेदार असेल आणि राष्ट्रवादीकडून मुश्रीफ स्वतःच मैदान देण्याची इच्छा व्यक्त करत असतील तर महायुतीला जागा वाटप करताना कोल्हापूरमध्ये मोठी कसरत करावी लागू शकते. आणि म्हणूनच मुश्रीफांचं विधान लोकसभा लढणार एवढंच नाही, हा एक राजकीय संदेश आहे: मी या शर्यतीत आहे, माझं नाव आतापासून लक्षात ठेवा. आता पुढच्या 2.5 वर्षात काही गोष्टी बदलू शकतात. महायुतीतील समीकरणं बदलू शकतात, पक्षांतर्गत गटबाजी बदलू शकते, स्थानिक निवडणुकांचे निकाल नेत्यांची ताकद ठरवू शकतात. त्यामुळे आजच कोण उमेदवार असेल हे सांगणं घाईचं ठरेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, मुश्रीफांनी लोकसभेच्या मैदानात आपली उपस्थिती जाहीर केली आहे.
त्यामुळे आता मंडलिकांना आपला दावा अधिक मजबूत करावा लागेल. महाडिकांना भाजपच्या माध्यमातून आपली ताकद दाखवावी लागेल आणि महायुतीच्या नेतृत्वाला या तिन्ही दाव्यांमध्ये समतोल साधावा लागेल. आणि शेवटी प्रश्न फक्त हसन मुश्रीफ लोकसभा लढणार का एवढाच नाही, खरा प्रश्न आहे जर ते लढणार असतील तर कोणत्या पक्षाच्या चिन्हावर. कारण कोल्हापूरची जागा कोणत्या वाट्याला जाते त्यावर मंडलिक, महाडिक, मुश्रीफ या तिघांचं पुढचं राजकीय गणित अवलंबून आहे. आणि जर जागा वाटपातच मोठा ट्विस्ट आला तर आज एकाच आघाडीत दिसणारे हे गट उद्या कोणत्या समीकरणात उभे राहतील हे सांगता येणार नाही. मुश्रीफांनी आपला चेंडू टाकला आहे, आता महाडिक आणि मंडलिक त्यावर काय खेळ करतात आणि महायुतीचं नेतृत्व या गुगलीवर नेमका कोणता निर्णय घेतं याकडे कोल्हापूरचं राजकारण नक्कीच लक्ष ठेवणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मुश्रीफांचं हे विधान खरंच लोकसभा निवडणुकीची तयारी आहे की महायुतीच्या अंतर्गत उमेदवारीची चाचपणी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.